काय झालं भाऊजी? तुम्ही काही बोलला नाही तरी तुमच्या नाराजीचं कारण आम्हाला माहिती आहे आणि त्या गोष्टीमुळे तुम्ही नाराज व्हावं असं आम्हाला वाटत नाही. त्यामुळे तुमच्या मनात जे काही असेल ते स्पष्टपणे बोला. विक्रम, आम्ही स्पष्टपणे विचारतोय, तुझ्या अस्वस्थपणाचं कारण देवयानीच आहे ना? आम्हाला माहिती आहे विक्रम, तू देवयानीवर प्रेम करायला लागलायस. मी म्हणूनच सांगतोय, तुझ्या मनातील भावना तुला तिच्यासमोर व्यक्त कराव्याच लागतील. तुम्हाला वाटतं तितकं सोपं नाही आहे भैया. आम्ही तिच्या समोर गेलो ना की एक अपराधीपणाची भावना आमच्या मनात असते. तिला कुठलाही प्रश्न विचारण्याआधी आमच्याबद्दलचेच अनेक प्रश्न आम्हाला पडलेले असतात. याआधी आम्ही तिचा खूप अपमान केला, तिचा, तिच्या घरच्यांचा. आमच्या स्वार्थासाठी तिच्या संपूर्ण कुटुंबाला आम्ही वेठीस धरलो होतो. या सगळ्या गोष्टी घडल्या नसत्या ना तर मी जाहीरपणे तिच्यावर असलेल्या आमच्या प्रेमाची कबुली दिली असती. आणि तिने नाही जरी म्हटलं असतं तरी आम्हाला तसं काही वाटलं नसतं, कारण ते फक्त प्रेमाचं नाटक होतं, खेळ होत आहे. पण आता आम्ही तिच्यावरच्या प्रेमाची कबुली देऊन जर ती आम्हाला नाही म्हटली. नाही विक्रम, देवयानी तुला नाही म्हणेल ही भीती आधी मनातनं काढून टाक. तिचं आजही तुझ्यावर तितकंच प्रेम आहे विक्रम. आम्हाला नाही वाटत नील भैया की आम्ही तिच्या केलेल्या बदनामीला घाबरून जाऊन तिने आमच्याशी लग्न करा. आम्ही खूप वाईट वागलो तिच्याशी, खूप वाईट वागलोय. आणि आज आम्हाला या सगळ्या गोष्टीचा पश्चाताप होतोय. आणि जोपर्यंत आमच्यात बोलणं होत नाही या विषयावर, तोपर्यंत देवयानी आम्हाला होकार देईल या गोष्टीवर आम्ही विश्वास कसा ठेवायचा भैया? भाऊजी, मी ज्या देवयानीला ओळखते ना, ती स्वतःच्या मनाविरुद्ध जाऊन कधीच कुठली गोष्ट करणार नाही. तुम्हाला काही वाटत असेल वहिनी, पण जोपर्यंत तिने आम्हाला माफ केले अशी आमची खात्री होत नाही, तोपर्यंत तिला जाऊन काही विचारण्याचं धाडस आमच्यात नाही भैया. ही गोष्ट वाटते तितकी खरंच सोपी नाही. ओके, डोंट वरी. हो मी कॉस्ट्युम्स ट्राय केले, नाही काहीच प्रॉब्लेम नाहीये. हां चालेल, मग आपण उद्या भेटायचं. ओके बाय. भावा, तुम्हाला माहितीये मला आता कुणाचा फोन आला होता? कुणाचा? विवेक फडणीस, इंडस्ट्रीतला टॉपमोस्ट फॅशन डिझायनर, खास माझ्यासाठी ड्रेस तयार करतोय. बाबा, मला ही मॉडेलिंगची असाइनमेंट मिळाल्यापासून काही काही घटना अशा घडतायत ना की मी तर स्वप्नातच आहे असं वाटतंय मला. बाबा, माझ्या बाबतीत हे जे काही घडतंय हे बघून तुम्हालाही खूप अमेझिंग वाटत असेल ना? म्हणजे मी इतक्या पुढे निघून जाईन असा तुम्ही कधी विचार केला होता? श्रावू, तुला यश मिळावं अशी माझी खूप इच्छा होती, पण ते एवढ्या लवकर मिळेल असं खरंच नव्हतं वाटलं. बाबा, उलट तुमच्या माझ्याबद्दल केवढ्या तक्रारी असायच्या. तुमचं म्हणणं मी कधीही न ऐकता नेहमी माझ्याच मनाचं खरं करत गेले. पैसे उधळले, माझे सगळे हट्ट पुरवत गेले. पण तो माझा भूतकाळ होता.
बाबा, इथून पुढे तुम्हाला तक्रार करायला मी एकही संधी देणार नाही. असं झालं ना श्राव, तर खरंच मला तुझा खूप अभिमान वाटेल. श्राव, अगं तुझी स्वप्न जेव्हा बोलून दाखवायचीस ना, तेव्हा फक्त एकच भीती वाटायची. जर का तुझी ही स्वप्न पूर्ण नाही झाली तर तू काहीही करून बसशील आणि या भीतीने केवळ तुला प्रोत्साहन द्यायचं धाडस माझ्यामध्ये नव्हतं. पण आता आय एम प्राऊड ऑफ यू श्राव. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव, आज हा जो आत्मविश्वास आहे ना तुझ्यात, त्याच आत्मविश्वासाने आता फक्त पुढे जायचा विचार करायचा. बाबा, तुम्ही जर कॉन्ट्रॅक्ट वाचलत ना तर तुम्हाला कळेल पुढे जाण्याशिवाय पर्यायच नाही आता. मला त्या कॉन्ट्रॅक्ट बद्दल कल्पना आहे श्राव, पण त्यातल्या काही अटींमुळे तुझ्यावर खूपच निर्बंध येणार आहेत ना. बाबा, तुम्ही काही काळजी करू नका. मी त्या सगळ्या अटी वाचूनच कॉन्ट्रॅक्ट साईन केलंय. मला तर जायला पाहिजे, खूप कामं पडली आहेत ना. श्राव, ऑल द बेस्ट. थँक्स. काका, काका, श्रावणी जे बोलली होती ते तिने करून दाखवलंय. ह्याचा तुला आनंद व्हायला हवा. देव, कधी कधी खूप आनंदाच्या भरातही रडायला येतं म्हणतात ना, तसं काहीतरी झालंय. पण काका, श्रावणी खरंच बदलली आहे. तिला जे हवंय ते मिळवताना ती स्वतःचीही काळजी घ्यायला लागली आहे. हेच खूप आहे ना. तुला खरं सांगू देऊ, या बदललेल्या श्रावणीला बघितल्यानंतर ना, आज ती माझी मुलगी आहे याचा मला खूप अभिमान वाटतोय. साईमा, नील भैयांच्या बाबतीत तुम्ही काय ठरवलंय हे जाणून घ्यायला मी इथे आलोय. साईमा, नील भैया मरणाच्या दारातून परत आले तरी सुद्धा तुम्ही त्यांच्याविषयी काही बोलायला तयार नाही आहात. आम्ही काय बोलावं अशी तुमची अपेक्षा आहे? साईमा, तुम्ही आम्हालाच विचारताय. खरं तर तुमच्या या वागण्याचंच आम्हाला आश्चर्य वाटतंय. तिथे हॉस्पिटलमध्ये नील भैया मरणाशी लढतायत हे माहिती असून सुद्धा एक आई म्हणून तिथे जाऊन त्यांना धीर द्यावासा नाही वाटत तुम्हाला? साईमा, एक आई म्हणून तुम्ही इतका कठोर कशा वागू शकता? मुलांनीच आईला दोष द्यावा एवढंच बाकी होतं. साईमा, साईमा, तुम्हाला दोष नाही द्यायचा आम्हाला, पण नील भैयांच्या बाबतीत तुम्ही जे वागताय ते चुकीचं आहे असं नाही वाटत तुम्हाला? जोपर्यंत ती रागिणी त्यांच्याबरोबर आहे तोपर्यंत आम्ही त्यांना पाहायला जाणार नाही. या मुलीमुळे नील राजांना असंख्य वेळा आम्ही रडताना पाहिलंय आणि आज हीच मुलगी त्यांच्या आयुष्यात येऊन त्यांचे अश्रू पुसायचे नाटक करते. या नाटकाला तुम्ही बळी पडला असाल पण आम्ही नाही. आणि नील राजांचं म्हणाल ना
तर त्यांचा भैयासाहेबांपेक्षा सुद्धा रागिणीवर जास्त विश्वास आहे. साईमा, काही काळासाठी तुमच्यातला हा अहंकार बाजूला ठेवा ना आणि फक्त एक आई म्हणून पहा ना. नील भैया कोणी परकेत का साईमा? आणि असेल त्यांचा रागिणी वहिनींवर विश्वास तर काय प्रॉब्लेम आहे? त्या पत्नी आहेत त्यांच्या. त्यांच्या मदतीने नील भैया पुन्हा सावरत आहेत आणि आता त्यांना आपल्या सगळ्यांच्या मदतीची आवश्यकता आहे. तुमच्या मदतीची आवश्यकता आहे साईमा. याआधी काही कारणांमुळे त्यांना आपल्या घरापासून दूर राहावं लागलं, पण आता परिस्थितीने आपल्याला संधी दिली आहे त्यांना परत जवळ घेण्याची. आणि आता जर तुम्ही त्यांना जवळ नाही घेतलं ना साईमा, तर नील भैया आपल्यापासून कायमचे दूर निघून जातील. आणि तसं जर का झालं तर त्याला फक्त तुम्ही जबाबदार आहात. मॉम, तू कुठे गेली होतीस? प्रेमा आंटीला भेटायला. का ग? तुम्हाला सांगून का नाही गेलीस? अगं तू झोपली होती ना शोना. मॉम, मी आज खूप खुश आहे. हो का? मॉम, माझी स्वप्न पूर्ण होताना किंवा माझ्यात बदल घडताना सुद्धा मला जेवढा आनंद झाला नव्हता ना, त्याच्यापेक्षाही जास्त आनंद झालाय मला. हो, पण आज काय विशेष? मॉम, आज बाबांनी माझी पाठ थोपटली, मला शाबासकी दिली. मी स्वतःला प्रूव्ह केलंय हे पाहून त्यांना खूप आनंद झाला ग. वा, सूर्य पूर्वेला उगवला म्हणायचा. कारण आतापर्यंत त्यांनी फक्त देवयानी आणि साक्षीचंच कौतुक केलं, तुझं तर कधीच केलं नाही. मॉम प्लीज. अगं मी खरं तेच बोलते. श्राऊ, उगवत्या सूर्याला सगळेच नमस्कार करतात. आज तुला यश मिळतंय म्हणून तुझे बाबा तुझं कौतुक करतात. पण माझं तसं नाही. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास होता. तू एक ना एक दिवस जिंकणार याची इतरांना खात्री नव्हती, पण मला पूर्ण खात्री होती. जाऊ दे, उशिरा का होईना त्यांनी तुझ्यातलं टॅलेंट ओळखलं, हेच खूप आहे. आज त्यांनी तुला ओळखलं, उद्या सगळं जग तुला ओळखेल. मॉम, उद्या मला सगळं जग ओळखेल, माझं कौतुक करेल, पण तू आणि बाबांनी केलेलं कौतुक मला जास्त आवडेल. श्राऊ, आज खऱ्या अर्थाने तू मोठी झाली आणि यशस्वी. अशीच मोठी हो. येस. बरं, मला उशीर होतोय, मी जाऊ? हो, सांभाळून जा. बाय. बाय. हा वहिनी, बोला. काही विशेष? नाही ग, काही विशेष नाही, सहजच फोन केला होता. नील भैयांची तब्येत कशी आहे? उत्तम आहे. वहिनी, बोला ना. सहजच फोन केलायत ना की काही? खरं तर विक्रम भाऊजींचा तुला फोन आला होता का हे विचारायचं होतं. काय ग, गप्प का? बोल ना. विक्रमचा? नाही, अजून तरी नाही आला. मग लवकरच येईल. कशावरून? तुझ्यावर असलेल्या त्यांच्या प्रेमाची कबुली आमच्यासमोर दिली आहे. तुझ्यावर असलेल्या त्यांच्या प्रेमाची कबुली आमच्यासमोर दिली आहे. देवयानी, नाही म्हणजे तसं मला काहीच बोलला नाही तो. ते तुझ्याशी आत्तापर्यंत ज्या पद्धतीने वागले त्याचा त्यांना पश्चाताप होता. शिवाय त्यांनी त्यांचं प्रेम तुझ्यासमोर व्यक्त केलं तर तू त्याचा स्वीकार करशील की नाही याची त्यांना काळजी वाटते. देवयानी, आता एक रिक्वेस्ट आहे, हे सगळं लवकरात लवकर व्यवस्थित व्हावं आणि हे तुझ्याच हातात आहे. हो ना? बाय.
देवयानी आली? म्हणजे कोणी आलंय का आमच्याकडे? हां ठीक आहे. देवयानी, थँक्स. आम्ही बोलवलं आणि तू आलीस. थँक्स. मला कशासाठी बोलवलंयस इथे? तू आत ये ना. खूप महत्वाचं तुझ्याशी बोलायचं होतं. म्हणजे गेले काही दिवस आपण एकमेकांना भेटतोय पण आपल्यात बोलणं काहीच होत नाही. म्हणजे खरं तर आम्हाला खूप बोलायचं आहे तुझ्याशी, पण नेमकं जे बोलायचं तेच आम्ही बोलू शकत नाही होत. नक्की तुला काय बोलायचंय विक्रम? तू उभी का? बस प्लीज. आम्ही सांगितल्याशिवाय कोणाला यात पाठवलं का? काय घेणार? चहा, कॉफी, थंड? नाही, काही नको, थँक्स. सॉरी देवयानी. कशाबद्दल? सगळ्याच गोष्टींबद्दल. खरं तर ज्या पद्धतीने आम्ही तुझ्याशी आजपर्यंत वागत आलो त्या सगळ्यासाठी. असं वागल्यानंतर खरं तर तुझी माफी मागायची आमची पात्रता नाही हे आम्हाला माहिती आहे, पण तरीसुद्धा एक गोष्ट आता आमच्या लक्षात आली, ते म्हणजे आम्ही तुझ्याशिवाय नाही जगू शकत. देवयानी, आम्हाला माहिती आहे आमच्या बोलण्यावर तुझा विश्वास नाही बसत आहे. पण आमच्या डोळ्यात बघ, कारण ते कधीच खोटं बोलणार नाहीत. ते तुला एकच गोष्ट सांगतील, म्हणजे आम्ही तुझ्यावर मनापासून प्रेम करतो. आम्ही खरं सांगतो देवी, आमच्यावर विश्वास ठेव. आम्ही तुझ्याशिवाय नाही जगू शकत, नाही जगू शकत. ह्याच दिवसाची मी आजपर्यंत वाट पाहत होते. स्वतःला हुशार समजणारा, राजशिर्के असल्याचा अभिमान मिरवणारा विक्रमादित्य आज चक्क माझ्या समोर प्रेमाची भीक मागतोय. हेच पाहायचं होतं मला. तुला काय वाटलं विक्रम? तू माझ्याशी प्रेमाचं नाटक करशील आणि तरीही मी तुझ्यावर प्रेम करीन? तरीही मला तुझ्याशी लग्न करावंसं वाटेल? गैरसमज. हा तुझा गैरसमज आहे.